फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज बनवूया बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी कैरीची आंबट गोड तिखट चटपटीत चटणी। ही चटणी बनवायला काही खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि खूप जास्त साहित्य पण लागत नाही। एकदा बनवून ही चटणी तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवा। वर्षभर हिला काहीही होत नाही। ही माझी मागच्या वर्षीची आहे। बघू शकाल आपण अगदी जशाला तशी, फक्त कलर चेंज होतो। पुरी, पराठा आणि ब्रेड सोबत सुद्धा तुम्ही ही चटणी एन्जॉय करू शकता। प्रवासात घेऊन जा किंवा टिफिनला न्या। रेसिपीला सुरुवात करू, पण त्याआधी व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। घेतल्या आहेत मी अर्धा किलो कैऱ्या। ही तोतापुरी कैरी आहे। सर्वात आधी कैऱ्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे। शक्यतो तोतापुरी कैरी याच्यासाठी घ्या की ती जास्त आंबट पण नसते आणि जास्त गोड पण नसते, त्याच्यामुळे ती कैरीचं चटणी खूप छान बनते। तीनही कैरींची मी साल काढून घेतली आणि कैरीला ना आता किसून घ्यायचं। खूप जाड पण नका किसू आणि खूप असं बारीक पण नका किसू। कैरी किसून झाल्यानंतर हा किस मोजून घ्यायचा की हा किती वाटी भरतो। या वाटीने हा किस मी मोजून घेते। पहिले एक वाटी टाकला, आता हा दुसरी वाटी। एकूण 3 वाटी हा किस आपला तयार झाला। त्याच वाटीने यात टाकते मी 1 वाटी गूळ। गूळ थोडा बारीक करून घ्यायचा। 1 वाटी गूळ आणि 1 वाटी साखर पुरेशी आहे 3 वाट्या किसाला। कारण कसं आहे, ही कैरी जी आहे ना ही खूप जास्त आंबट नसते। तुमची कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्हाला थोडंसं गूळ आणि साखर जास्त घ्यावी लागेल। हे सर्व मिश्रण परत एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही 1-1.5 तासासाठी याला असंच झाकून ठेवून द्या। पण मला मात्र लगेच हे बनवायचे थोडं 10 मिनिटांमध्ये। यासाठी लागणारा मसाला तयार करेपर्यंत मी हे झाकून ठेवते। लागणारा मसाला तयार करूया। कढईमध्ये टाकते मी 1 टीस्पून बडीशेप, 1 टीस्पून घ्यायचं आहे जिरे, अगदी थोडेसे मेथीचे दाणे आणि अर्धा टीस्पून ओवा। हा मसाला थोडा गरम करून घ्यायचा, म्हणजे यात जे मॉइश्चर असेल ते निघून जाईल। याची छान सुगंध यायला लागली म्हणजे हा छान भाजला गेला। आता मी गॅस बंद करते। हा मसाला आता मी खलबत्त्यामध्ये टाकते। याला थोडं जाडसर आपल्याला कुटून घ्यायचंय आणि समजा तुम्ही याला मिक्सरमधून जरी फिरवलं तर थोडं जाडच ठेवा। खूप बारीक अशी याची पावडर करू नका। जाड ठेवलं म्हणजे तो खूप छान लागतो। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही करंजी सुद्धा टाकू शकता। मसाला तयार करेपर्यंत याला मी झाकून ठेवलेलं होतं। बऱ्यापैकी आता पाणी सुटलं। थोडं तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर आणखी छान पाणी सुटेल याला। गॅसवर मी कढई तापायला ठेवली। त्यात हे सर्व मिश्रण आपण आता टाकून द्यायचं। कढई तुम्ही नॉनस्टिक घ्या किंवा स्टीलची घ्या, फक्त ॲल्युमिनियमची कढई वापरू नका। ही चटणी आता शिजवून घ्यायची आहे आपल्याला। मी इथे अर्धा गूळ आणि अर्धी साखर वापरली। तुम्हाला जर पूर्ण साखर वापरायची असेल तर तुम्ही पूर्ण साखर पण वापरू शकता किंवा मग पूर्ण गूळ वापरायचा असेल तर तुम्ही तसं सुद्धा करू शकता। साखर आणि गूळ वितळायला लागला की आता हे थोडंसं पातळ होईल। याला किती शिजवायचं ते मी आपल्याला सांगते। याला खूप जास्त पण नाही शिजवायचं, कारण खूप जास्त शिजवलं ना तर मग हे कडक होऊन जातं। मीडियम टू लो फ्लेमवर कंटिन्यू याला हलवत राहून 8 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं। जवळपास आता हे शिजत आलं। याला 8 ते 10 मिनिट झाले। आता याला मी एकदा चेक करते। हे बघा, हे बोटाला फक्त असं चिपचिप लागतं। याचा काही एकतार असा निघत नाही, फक्त चिपचिप लागतं, म्हणजे हे अगदी परफेक्ट शिजलंय जसं आपल्याला पाहिजे। हे झाल्यानंतर यात टाकते मी हा मसाला जो आपण तयार करून ठेवला होता। 1 टीस्पून टाकायचं कश्मीरी लाल तिखट।
हे काही तिखट नसतं, फक्त हे छान कलर यावा म्हणून हे असतं. आणि अगदी थोडीशी हळद, पाव चम्मचला पण कमी. आणि पाव चम्मच टाकायचं आपल्याला याच्यामध्ये मीठ, कारण कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये तुम्ही जर मीठ टाकलं तर त्याची टेस्ट आणखी खूप छान जास्त वाढते. व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही जर काही कैरीची चटणी बनवली तर ती वर्षभर आरामात टिकते. ॲक्च्युली कैरीची चटणी काय, साखर आंबा काय, गुळ आंबा काय, प्रोसेस तर सेमच आहे, फक्त मसाले थोडे वेगळे पडतात. चटणीमध्ये मसाले पडतात आणि साखर आंबा गुळ आंबामध्ये हे मसाले पडत नाहीत. बस एवढाच काय तो फरक असतो. बस आता याला खूप जास्त शिजवायचं नाही, गॅस बंद करायचा आणि याला आता थंड होऊ देऊया. बघू शकाल आपण कलर किती सुंदर आला याला. इन्स्टंट कैरीची चटणी तयार झाली. ही चटणी तुम्ही लगेच खाऊ शकता, बिलकुल आता जस्ट तयार झाली आपली कैरीची बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी चटकदार चटणी. अगदी परफेक्ट टेक्स्चर, परफेक्ट कलर आला आहे चटणीला. ही चटणी तुम्ही काचेच्या बॉटलमध्ये भरून 1 वर्ष आरामात स्टोअर करून ठेवू शकता, खराब होत नाही. माझ्याकडे अजून सुद्धा मी 1 वर्षापूर्वी बनवलेली चटणी आहे. ही बघा, ही अजूनही जशीच्या तशी आहे. मी मध्ये फक्त बर्नी उन्हामध्ये ठेवली होती 1-2 वेळेस. फक्त कलर याचा मात्र थोडा चेंज होतो, जितके जास्त दिवस राहील तितके दिवस. तर आपण पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छानशा आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.